माया असणारे बसती ताकद देवान सांगितलं एवढं मागून घे. तुकाराम महाराजांनी सांगितलं म्हणजे हे काही नाही पाहिजे अभंगाच्या तिसरे तर नलगे मुक्ती धन संपदा नलगे काय मागत आहे तू? जे मागत आहे हे भेटणार नाही, हे जाणार नाही कुठं. हे जरूर भेटणार आहे, कुठंच नाही जाणार. तू मागितलं ह्याची दान दे गा देवा तुझा विसर व्हावा माझा विसर होणार नाही. त्याच्यानंतर करून सांगितलं गुन्हा गाईला आवडी ह्याची माझी सर्व जोडी हे द्या गुन्हा असा आवडीना शेवटपर्यंत आवड काही नाही ह्याच्यातही काही नाही. देवान सांगितलं एखादी मुक्ती माग तुला बाकीचं काही नाही धन संपत्ती माग. जगद्गुरु तुकाराम महाराज खूप श्रीमंत होते. त्याच्या श्रीमंतीले पारावार नव्हता. वडील होते त्यावेळेस. पण परिस्थिती अशी आली एक दुष्काळ पडला आणि त्या दुष्काळामध्ये अन्न करता पत्नी मरण पावली. गंभीर परिस्थिती आली. 2 हिशे झाले. त्या हिशामध्ये शास्त्र सांगते असे कितीतरी गाड्या भरल्या होत्या. एवढं शाहूकारीचं कार्य होतं त्याच्यावरच्या. 25 गाड्या भरल्या होत्या शाहूकारीच्या बुकाला. एवढा पैसा येणे होतं लोकांकडे. पहा. पण या अवस्थेमध्ये जनावरांना चारा नाही, माणसाले खाले अन्न नाही, अन्न करता माणसं मरत आहे. आता ह्या आपली शाहूकारीने आपण कोणाकडे मागायला जावं. आणि शेवट भगवंताची प्राप्ती झाली होती. अनुभव आला होता भगवंताचा. आणि त्यावेळेस त्यांनी सांगितलं का आता याची गरज नाही आपल्याला. आपल्या आयुष्यामध्ये आता जे जीवन जगणार आहोत आपण हे केवळ भगवंताच्या भरोशावर जगणार आहे. कारण तर भगवंताच्या भरोशावर एक रामदास स्वामीचं उदाहरण आहे. 1600 मध्ये एक पुन्हा दुष्काळ पडला होता. त्याच काळामध्ये तुकाराम महाराज रामदास स्वामी छत्रपती शिवाजी महाराज रयतेचे राजे हे समकालीन संत आहे. आणि त्यावेळेस असा प्रसंग आला होता. छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्व भांडार घर मोकळे केले. त्यांनी सांगितलं सर्व अनाज वाटून द्या. जेवढं आपल्या जवळ असेल तेवढंही वाटून द्या. पाण्याची व्यवस्था करा, जनावरांसाठी चाऱ्याची व्यवस्था करा, माणसाची